नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलवर. तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भात नुकतंच अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुमच्या फायनल रिझल्ट संदर्भात आहे. म्हणजेच तुमच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की तुमचा निकाल कशा पद्धतीने लागणार आहे आणि प्रत्येक परिमंडळाचा कट ऑफ हा स्वतंत्ररित्या जाहीर केला जाणार आहे. म्हणजे एका परिमंडळाचा कट ऑफ आणि दुसऱ्या परिमंडळाचा कट ऑफ हा वेगवेगळा असू शकतो. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले होते. काही उमेदवारांनी अशा कमेंट्स केल्यात की आमचा कट ऑफ हा सारखाच लागणार आहे किंवा इतर परिमाणात सुद्धा आमचा विचार केला जाणार आहे. तर पहा मित्रांनो, जी काही माहिती तुम्हाला या चॅनलवर प्रोव्हाईड केल्या जाते ती जो GR असतो त्यानुसार आणि तुमची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असते, म्हणजे तुमची जी जाहिरात असते त्या जाहिरातीनुसार माहिती पुरवली जाते. आपण पूर्ण ऑथेंटिक माहिती यामध्ये प्रोव्हाईड करतो. कुठलीही मी स्वतःची अपडेट त्यामध्ये इन्व्हॉल्व न करता जे GR नुसार आहे किंवा जे जाहिरातीनुसार सांगितलेलं आहे तीच अपडेट आपण जाणून घेत असतो. त्यामुळे पहा, आणि जे अगोदर मी सांगितलं होतं की तुमचा कट ऑफ हा परिमाणानुसार वेगवेगळा लागणार आहे. आता त्या संदर्भात तुमचे जे डाऊट्स आहेत ते संपूर्ण यामध्ये क्लिअर होऊन जातील, कारण की जलसंपदा विभागाने स्वतः एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. तर पहा, काय आहे प्रसिद्धीपत्रक, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब राजपत्रित व गट क सरळ सेवा भरती दिनांक सुद्धा दिलेली आहे 13 मार्च 2024. म्हणजे आजच हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता जलसंपदा विभागाच्या गट ब व गट क पदाकरितेचे विभाग निहाय सामान्य निकाल जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात आलेले आहे. म्हणजे ज्या लिस्ट आहेत त्या तुम्ही पाहिलेल्या असतील, त्यामध्ये सर्वांची नावं समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि तो सामान्य निकाल आहे. जलसंपदा विभागाअंतर्गतच्या 7 परिमंडळातील विविध पदांकरिता 7 परिमंडळ आता तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. 7 परिमंडळामध्ये विविध जिल्हे येतात. तुम्ही तुमचा जिल्हा कोणत्या परिमंडळात येतात ते सुद्धा पाहू शकता. तर यामध्ये पहा, विविध पदांकरिता स्वतंत्र निवड याद्या तयार करण्यात येत असून, म्हणजे पहा 7 परिमंडळ जी आहेत त्यामधील विविध पोस्ट आहेत त्या संदर्भात स्वतंत्र म्हणजे सेपरेट याद्या तयार करण्यात येत आहेत असून एकूण निवड याद्यांची संख्या विचारात घेता त्यांची व्याप्ती मोठी आहे. म्हणजे पहा मित्रांनो, जी संख्या आहे निवड याद्यांची ती मोठी आहे, कारण की सामाजिक आणि समांतर आरक्षण असते, म्हणजे कॅटेगरी जे असतात आणि त्यानंतर समांतर आरक्षण असते. त्यानुसार तुमच्या जागा किती आहेत कोणत्या परिमंडळात, तर त्यानुसार तुमच्या याद्या तयार होतात आणि त्या याद्यांची संख्या मोठी आहे. त्यानुसार TCS कंपनीकडून समांतर व सामाजिक आरक्षणानुसार निवड याद्या तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. म्हणजे निवड याद्या तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे तुमचं TCS कंपनीकडून. सदर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर विभागामार्फत तपासणी करून, म्हणजे पहा TCSची कार्यवाही पूर्ण झाली की TCS विभागाला जे आहेत त्या याद्या तुमच्या प्रोव्हाइड करेल. त्यानंतर विभाग त्याची तपासणी करणार आहे. तात्काळ निवड याद्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे पहा मित्रांनो, या ठिकाणी विभागामार्फत तपासणी झाल्यानंतर लगेच तुमच्या निवड याद्या ज्या आहेत त्या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. म्हणजे पहा, प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आपण त्याला म्हणू शकतो, कारण की तुमची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची अंतिम निवड होणार आहे. म्हणजे पहा, सध्या काय होणार आहे, तुमची जी आहे तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पण कधी, जेव्हा TCS विभागाला तुमच्या याद्या सोपवणार आहे त्याच्यानंतर, म्हणजे तुम्हाला लगेच या ठिकाणी याद्या ज्या आहेत त्या प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ती तुम्हाला दिसू शकते. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुम्हाला फायनल यादी सुद्धा दिसू शकते. म्हणून आता आपल्याला दिसतंय की या ठिकाणी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे त्याचं काम सुरू आहे. लवकरच त्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. तर पहा मित्रांनो, या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्यावर तुम्हाला पुढील अपडेट प्राप्त होतील. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.